याचा तात्काळ बंदोबस्त असं आहे, आम्ही कुठेही म्हटलेलं नाही त्यांनी खून केला. धनंजय मुंडे असं म्हटलंय का आम्ही? ऑन रेकॉर्ड कुठे आहे का तुमच्याकडे? मी आज सगळ्यांसमोर परीक्षा द्यायला झालाय, अग्नी परीक्षा. आम्ही म्हटलं का? पण तुम्ही 4 हवालदारांची ट्रान्सफर केली ना, का म्हणून ट्रान्सफर केली? की त्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत आणि ते चौकशी प्रभावित करू शकतात, हो ना? साधा प्रश्न उभा राहतो. जर 4 हवालदार चौकशी प्रभावित करू शकतात, तर मग धनंजय मुंडे प्रभावित करू शकतात की नाही? बस एवढाच प्रश्न आहे. राष्ट्रवादी पार्टीचे नेते अजित पवारपासून ते सगळे दुर्गांसारखे सुद्धा नेते आता थेट उग्र पद्धतीने भाष्य करतायत. अहो, त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी मागणी केली ना, राजीनामा घ्या म्हणून. आम्ही नाही केली ना. मंत्रिमंडळातले त्यांचेच सहकारी जाऊन भेटून सांगतायत ना की आम्हाला मतदारसंघात त्रास होतोय म्हणून. सगळंच लपून ठेवायला चादरी खाली तर नाही जमत. चादरी खालीनं पण हालचाल दिसतेच ना. कुठेही संघ परिवाराचं कौतुक केलं नाही, पण मात्र बीजेपीच्या विजयामध्ये संघाचा मोठा हात आहे हे बोलले आणि त्याच्यात चूक काहीच नाही आहे. संघाने जीव तोडून काम केलेलं आणि संघाचे एक मोठे प्रतिनिधी नागपूरला मला चालता चालता भेटले. त्यांनी मला स्वतः सांगितलं, जितेंद्र यांचा विजय हा खरा आमचा विजय आहे. आता मला ह्याच्यावरती अधिक काय बोलायचं नाही. तो त्यांचा मातृपक्ष आहे, म्हणजे मातृसंघटना आहे. त्यांनी त्यांना मदत केली पाहिजे, ह्याच्यात आमचं काही दुमत असतं का म्हणे. पण मी असो किंवा पवारसाहेब, म्हणजे पवारसाहेब तर वैचारिक दृष्ट्या काही संबंधच नाही. आता एखादा म्हणजे त्यांनी जर बीजेपीला मदत केली आणि निवडून यायला